गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेस आणि ठाकरेच्या शिवसेनेकडून उघडपणे दावा केला जात असून तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांचे नाव पुढे ढकलले जात आहे। अशातच उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या होत्या। ठाकरे कुटुंबातून पहिला खासदार होणार का अशी चर्चा सुरू झाली होती। या चर्चेला खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे। पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे राज्यसभेसाठी इच्छुक नसल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे। त्याशिवाय ठाकरे विधान परिषदेत आमदारकीच्या निवडणुकीत पुन्हा उतरू शकतात असे संकेतही त्यांनी यावेळी दिले। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली। त्याशिवाय राज्यसभेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचे भाष्यही केले। उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार आहेत का असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला। यावर बोलताना राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी अशी इच्छा व्यक्त केली नाही, पण त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं आणि सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करावं ही आमची इच्छा आहे। संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे राज्यसभेसाठी नशीब आजमावणार नाहीत हे स्पष्ट झालंय, पण ते राज्यातच कार्यरत राहतील हे विधान परिषदेत पुन्हा आमदारकीच्या रिंगणात उतरतील हे स्पष्ट संकेत मिळाले। उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ जून 2026 मध्ये संपणार आहे। त्यानंतर पुन्हा ते रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा आहेत, त्यातील 1 जागा मवियाला मिळणार आहे। त्यात एका जागेसाठी काँग्रेस, ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी आग्रही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10, शिवसेना उद्धव ठाकरे गट 20 आणि काँग्रेसचे 16 आमदार आहेत। मवियाकडे 46 आमदारांचे संख्याबळ आहे, तर राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मते आवश्यक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर राजन विचार यांचीही राज्यसभेवर फिल्डिंग लावली आहे। विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्याने अंबादास दानवेंकडून राज्यसभेसाठी प्रयत्न केले जात आहेत। लोकसभेतील पराभवानंतर कोकणातील वर्चस्व टिकवण्यासाठी विनायक राऊत ही राज्यसभेसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैर ही राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे समजतंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।